नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. लहान मुलं ना खूप मुडी असतात हा, म्हणजे कधी कुठल्या गोष्टीचा त्यांना कंटाळा येईल किंवा कधी कुठल्या गोष्टीमध्ये गंमत वाटेल हे आपण काहीही सांगू शकत नाही. आणि आजही असंच काहीसं होणार आहे. आज जिला आपण भेटणार आहोत ना ती कम्प्लीट मेरी मर्जी अशी आहे बरं का. स्वतःच्या मनाची राणी आहे आणि तिच्याशी गप्पा मारताना काय धमाल होतीये ते आता आपण बघूया. तिचं नाव आहे मायरा. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. Hello. Hi, Myra. Hi. Hello. Hello. अरे फेकून दिलं. हे काय आहे? ह्याला काय म्हणतात? Ice cream. कुठला फ्लेवर आहे? Chocolate. कसं खायचं दाखव. कसं खायचं? मस्त आहे. हा कुठला लॉलीपॉप आहे? Chicken lollipop है. आणि हा कुठला लॉलीपॉप आहे? Tennis. Tennis है हाँ tennis. आणि हा 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 कुठला आहे? नाही. आणि ह्याचं नाव काय आहे? Daddy. हा पण टेडीच. आणि हे काय आहे? हे Lollipop. लॉलीपॉप. अच्छा हे काय आहे? हे तुला आवडतं? हाँ. काय आवडतं तुला? Chicken. कसं लागतं ते? मट्टा लागतं मट्टा. चिकन मट्टा लागतं. कसं लागतं? मस्त. मस्त. आणि तू बटरफ्लाय लावलंयस केसावर? हो. काय नाव आहे त्या बटरफ्लायचं? आणि तुझ्या फ्रेंड्सची नावं काय आहेत? तुझ्या कझिन्सची नावं सांग ना मला. कोण कोण आहे? दादा कुठला आहे तुझा? आणि तू कशी हाक मारतेस वीर दादाला? हाक मार. इकडे आहे ना माझ्या जवळ. आलाले 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 आला. पकडलं आपण. कसं झालं? पडलं ना. तुला हे आईस्क्रीम कार्ट कोणी आणली? ही कोणी आणली? कोणी? मावशीने. कुठली मावशी गो? ज्योती मावशी. तू तिला थँक्यू म्हटलंस तिने हे दिल्यावर? नाही. का? तू आता सांग. ज्योती मावशी तू मला हा सेट दिलास त्याबद्दल थँक्यू बोल. मावशी थँक्यू. आणि तू टीव्ही बघतेस? नाही. आणि तुला मोबाईल आवडतो? मोबाईल नाही आवडत? पहिली मुलगी आहे जिला मोबाईल नाही आवडत. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. कुठला कलर आहे हा? लाल. मी घालू? हाय. तू हे घाल. असं घालू? पण हे छोटस आहे मला होतच नाहीये. मग मी आता काय करू? हाय. मग आपण आत घालूया हे. हा हाय. नाही मी घालतो. हा मला घाल. मी तुला घालू? मग हे घातल्यावर काय होणार? बुवा. कोण बनणार? बुवा. मी आणि बुवा बनून तू काय करणार? खाणार. कोणाला खाणार? लॉलीपॉप. आणि खाऊन मग काय करणार? कुठे जाणार मग तो? तो खाऊन कुठे जाणार मग? कुठे जाणार खाल्ल्यावर? पोटात? हो. सारखं असं लावायचं तुला. हो. अरे मायरा कुठे गेली? मायरा दिसतच नाहीये. मायरा मायरा कुठे गेली? हॅलो मायरा कुठे आहे? मला दिसतच नाहीये. कुठे गेला? कुठे गेला काऊ? कुठे गेला? तू सांग. तू क्रोची गोष्ट सांगणार आहे? कुठे गेला? पण तो परत येईल. क्रोची गोष्ट सांगितलीस तर सांगतेस? हा. आणि मायरा कुठे गेली? दिसली. तर आमची ही मायरा आता गायब झाली होती आणि ती आपल्याला भेटणार एका छोट्याशा ब्रेक नंतर. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. आपले जेव्हा
परत बोलली. अरे परत तेच बोलते ना मी. थांब, परत बोलते. आता बघ नीट बोलते का बघ. हा, तर आपण भेटणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर आपल्या जिव्हाळ्याच्या. परत तेच बोलते मी, परत बोलते. ओके. नमस्कार. नमस्कार. तर मायराचा अर्थ काय आहे? मायरा म्हणजे मायाळू. मग त्याची ही मायाळू आहे का पिल्लू? हो आहे. हो, गोडू. आणि तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्हाला आठवण आल्यावर काय करता तुम्ही? खूप आठवण, म्हणजे व्हिडिओ कॉलिंग वगैरे करतो तिच्याशी बोलायला वगैरे. मग तेव्हा बोलते का भाव खाते? नाही बोलते, कधी भाव खाते. मूडवर आहे तिच्या. ती सॉलिड आहे ना ती एकदम. हो, आणि खूप. तिची स्वतःची अशी एक वेगळी मतं आहेत. म्हणजे ती हार्डली 3 वर्षाची आहे, पण तिला स्वतःचे व्ह्यूज आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मी इतकं स्वतःचं मत मांडणारं छोटं बाळ पहिल्यांदाच बघतीये. तिचं एवढं आहे की म्हणजे मी कोणती साडी घालायची, काय रबर लावायचा का क्लिप लावायचा, एवढे ती चॉईस करते. त्यांचे कपडे सुद्धा तीच चॉईस करते. कधी कन्फ्युज असेल तिला आणि दाखवायचं. स्वतःबद्दल तर आहेच, पण आमच्याबद्दल पण मला पण ती एवढं का हेच मम्मा हे घाल, ही साडी घाल, ती नको घालू. असा कुठला एखादा प्रसंग आहे का की जेव्हा तुम्हाला तिच्याविषयी खूप अभिमान वाटला? आमच्याकडे गावदेवीची पालखी असते आमची, तर ती पूर्ण गावात फिरते पालखी. तर त्याच्यात तिला नऊवारी घातलेली, नऊवारी घालून ती पालखीच्या पुढे नाचत होती आणि सगळे तिच्या मागे तिची शूटिंग काढायला धावत होते. तर खूप म्हणजे अभिमानास्पद वाटत होतं आम्हाला ते बघून, कारण सगळे लोक ती पालखीचं सोडून हिच्याकडेच बघत होते जास्ती जण. आणि ती 2 वर्षाची होती आणि आमचा आगरी डान्स ती मस्त करत होती त्याच्यामध्ये. हो का? हा. आणि धमाल आहे म्हणजे ही एकदम. आणि हिचे काही किस्से आहेत की नाही? मी ऐकलंय तुम्हालाच तिने बंद करलं होतं. हो हो. काय झालं होतं ते? मी म्हणजे आम्ही दोघीच घरात होतो. तर मी जस्ट कपडे सुकायला लावायला गेलेली बाहेर आणि ही आतमध्ये होती. हिने कडी लावून घेतली आणि हसते माझ्याकडे बघून. हा, तर मी म्हणते खोल, तर खोलायलाच तयार नाही. ती हसतच राहिली. नंतर 10 मिनिटांनी जवळजवळ हे आले, तेव्हा मग हे ओरडले, तेव्हा तिने खोलले दरवाजा. आणि मग तिला वाटलं का मी मम्माला कोंडून ठेवलंय. तू कोंडून ठेवलं मम्माला? हं? कशी हसते. आणि तू तिला घरात का नाही घेतलं? तू कडी का नाही उघडलीस? काय रे? हा? बोल बोल. नाही उघडलीस तू कडी? तू तिला असंच बाहेर उभं करून ठेवलं? हो, असं केलं तू? तुमची दाढी तिला आवडते असं हो, मी खूप ऐकलंय. आवडते नेमकं तिला. काय आहे म्हणजे काय म्हणजे फॅसिनेशन आहे तिला? जेव्हा मी वाढवायला घेतली दाढी वगैरे, तेव्हा म्हणजे ती जस्ट बोलायला लागली होती, तर तिला खूप आवड की मला पण अशी पप्पासारखं पाहिजे. तर ती रोज बोलायची वगैरे. एक दिवस खूप हट्ट पकडलं की मला असं पाहिजेच. तर तिने हर्षदाने तिला स्केच पेन घेतला, ब्लॅक स्केच पेन, आणि दाढी आणि मूछ बनवली. तेव्हा ती खूप खुश झाली. मग तशीच फिरत होती. तशीच फिरत होती ती. तिला एवढी आवडते. तिला खूप म्हणजे आवडते. आतापर्यंत असं मुलांना फ्रॉक घातलाय किंवा त्यांचे छोटे पोनी वाले असं मी ऐकलं होतं, पण मुलीला दाढी मूछ काढलेली मी पहिल्यांदा ऐकली आहे. तिला माझ्यासारखे कपडेही आवडतात. शर्ट तसा कलर घातला तर तसं मला पण पाहिजे पप्पा, असं बोलते. पप्पासारखंच पाहिजे मला. किती छान. म्हणजे शक्यतो मुली आईचं अनुकरण करतात. नाही तिला इथे मायरा बाबाचं अनुकरण करते. हो. पण ही दाढी विषयीची कॉन्सेप्ट सॉलिड आहे. तुला आवडते दाढी? आवडते ना भाऊ? कुठल्या कलरची दाढी आवडते? पप्पासारखी दाढी आवडते ना. अशी आवडते. हो. आणि केवढूच आहे ते छोटीशी पिलू. तिने साधारणतः मोठं होऊन काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? काही ठरवलंय का? असं तिने तिच्यावर आहे, तिला काय व्हायचं असेल ते. पण ती आता तर डॉक्टर म्हणते, तर डॉक्टर व्हायचंय. सध्या डॉक्टर खेळते तर तिला वाटतं की डॉक्टर ती आम्हाला दोघांना चेक करत असते, डॉक्टर सेट घेऊन इंजेक्शन देणं वगैरे सगळं इंजेक्शन चालू देते असतं. असं करते तू? पण असं कधी झालंय का की तुम्ही कुठेतरी गेलायत आणि ही काहीतरी आगाऊपणे बोलली आणि तुमची फजिती झाली? असं कधी होतं का? हा, तिचं जास्ती असतं पागल, मेंटल बोलणं, आगाऊपणे जास्तीच बोलते. असं ती लोकांना बोलते? ही छोटी लोकांना असं बोलते? माझा विश्वास नाहीये. हो, असं पागल बोलते तू? आणि मग फटका खाते? मग तुम्ही काय करता असं तिने चुकून लोकांना असं काही ओरडतो चुकीचं आम्ही. बोल? ओरडता मग ते ओरडतो. चुकीचं आहे ना ते. पण तिला हे कळतं की हे चुकीचं. हो. चुकीचं कळतं. हिच्या जन्माच्या वेळेला खूप सगळेजण एक्साइटेड होते, पण हिने एक गंमत केली ना तेव्हा. हो. म्हणजे काय झालं होतं? ती 7 महिन्याची असतानाच ना पोटात इंटरनल थोडे प्रॉब्लेम झालेले, तर डॉक्टरांनी सिझर करायला सांगितलेलं. आणि मग ते आम्हाला करायची नव्हती. नॉर्मल डिलिव्हरी चांगली असते म्हणून आम्ही 5-6 डॉक्टर्स फिरलो बाहेर पण, का कुठेतरी काहीतरी उपचार होतील, पण नाही झालं ते. मग शेवटी सिझरिंग केली आणि त्या टायमाला
तसा योगायोग आला की सिझरिंग करताना तिच्या पूर्ण ना मानेला आणि पायातून असे वेडे बसलेले नाळेचे. म्हणून डॉक्टर बोले हा योगायोग झाला का सिझर करायला घेतलं ते इंटरनल प्रॉब्लेममुळे, आणि हा एकूण एक ते योगायोग झाला का ती त्याच्यातून बचावली. असं. म्हणजे आपण जर कदाचित नॉर्मल साठी थांबलो असतो हा. तर कॉम्प्लिकेशन्स होते. सो ती आणि ते इंटरनल प्रॉब्लेम असं होतं का तिच्या थ्रोटमध्ये पण ते जाऊ शकलं असतं की ती बोलू नाही शकत होती किंवा डोळ्यात पण जाऊ शकलं असतं. असे प्रॉब्लेम्स होते ते. पण लकीली ते झालं व्यवस्थित सगळं. मायरावर देवाची कृपा आहे असं कृपा आहे. म्हणायला हो, हो. हरकत नाही. नमस्कार. तर मायराची फॅमिली फारच छान आहे आणि आई बाबा खूप कौतुक करत होते की तुम्ही पण त्यांना खूप सपोर्ट करता आणि खूप लाड करता तिचे. तर खूपच लाडकी आहे ना मायरा? हो हो, आमची लाडकी सुंदर भावली आहे, आमची बारबी आहे ती. हा हा हा. येस मॅडम. आमची मायरा खूप गोड, एकदम खूप गोड आणि खूप डान्सिंग डॉल. आमची डान्सिंग डॉल आहे ती आमच्या कुटुंबाची. कोण आहे डान्सिंग डॉल? काय बोलायचंय आजीबाईंना? मायरा खूप चांगली आहे. तिच्याशी आम्ही चांगलं खेळत बसतो, नाचत बसतोय. खूप लाडाची आहे मायरा आमची. मायरा माझ्या छोट्या दिराची मुलगी आहे. तर मला 2 मुलंच आहेत, त्याच्यामुळे ती आमची खूप लाडकी आहे. हा, ज्यांना 2 मुलं असतात त्यांना नेहमी मुलीची आवड असते. हा, त्यामुळे मला मुलगी खूप आवडते. तर आपलं पुढचं माध्यम आहे होय किंवा नाही. ओके, तुमच्याकडे काही साईन्स आहेत, दाखवा. आणि ह्या 2 आई बाबांकडे सुद्धा आहेत. मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारीन, त्यावर तुमची प्रतिक्रिया होय किंवा नाही अशी असेल. आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न, मायरानी हट्ट केल्यावर तिला सगळ्या गोष्टी दिल्या जातात का?
किती छान, मस्त. तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिलीत आणि होय नाही मध्ये मज्जा आली. तुमची वेगवेगळी मतं सुद्धा आम्हाला कळली. आता बघूया हे दोघं जण गेम कसा खेळणार आहेत ते, आणि तुम्ही हिला जिंकून देणार आहात झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. तर आता आपण खेळणार आहोत एक सॉलिड इंटरेस्टिंग गेम. कोण जिंकणार तुला वाटतं? कोण? नाव सांग. पप्पा मम्मी. हो, आणि एक जिंकायचं असेल तर पप्पा किंवा मम्मी. तर पप्पा मम्मी. पप्पा मम्मी जिंकणार. आणि तू? मी याला बघणार. तू फक्त बघणार आहे, तू खेळणार नाहीये? बघणार. बघणार. हो ग, ती फक्त बघणार नाही. तर काही नट्स आहेत आपल्याकडे आणि ते काठीमध्ये आहे. तर त्या नट्सचा तुम्हाला मनोरा रचायचा आहे, पण हात न लावता. ओके, यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. आणि जे कोणी जिंकेल ते हिला जिंकून देणार आहे झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. युअर टाइम स्टार्ट्स नाव. आणि मला असं का वाटतंय की आई जिंकणार आहे? आणि आई जिंकली आहे. जोरदार टाळ्या आईसाठी. मायरासाठी तुम्ही जिंकला आहात ही झी युवातर्फे आकर्षक भेटवस्तू. तर ही होती छोटीशी मायरा. अगदी 2.5-3 वर्षाची होती, पण फार धमाल आली. आणि हिचं सिलेक्शन हे त्या व्हिडिओ क्लिपिंग्स मधनं झालं होतं जे तिने आम्हाला पाठवलं होतं. तर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलांनी या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा तर आम्हाला नक्की कळवा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.